भांडला की दोघं भांडता आणि वाईटही तेवढंच वाटतं दोघांना, हो ना? हे बघ, हे आता हसलीस ना, तशीच हसत राहा कायम प्लीज. ऍक्च्युली माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तुम्ही दोघांना मस्त युरोप ट्रिप करा, मी करतो सगळं मॅनेज. मस्त फिरा एकमेकांबरोबर. ते सेकंड हनीमून, यू नो. यश, तुम्ही दोघं स्वभावाने किती सारखे आहात माहितीये तुम्हाला? आई, आता मस्करी करू नकोस. मी सिरियसली बोलतो. ते पण सिरियसलीच बोलत होते. खरंच सारखे आहात तुम्ही दोघं. स्वभावाने विचाराने मात्र इतके एकमेकांच्या विरुद्ध आहात ना. ते कधी सारखे होतील कोणास ठाऊक. तू उगाच त्याचा काय पण अर्थ काढू नको. अरे मी काय अर्थ लावते किंवा मी कसं बोलते यापेक्षा मी काय बोलते याच्याकडे लक्ष दे ना कधीतरी. मला पटतंय पण मला पटत नाहीये. ही नेहमी कुठल्याही सिच्युएशनचा पोस्टमॉर्टमच करते. अरे काय? अरे राग तेवढ्या लवकर येतो ना हिला. कोण समजते काही स्वतःला. जाऊ दे, तू या सगळ्याचा काही विचार करत बसू नको. तू शांत हो आधी. मी मस्त तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. अनु म्हणते ते खरंय. कदाचित माझं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं गरजेचं नाही. मला आता खरंच फक्त आपल्या कामाशी काम ठेवायला हवं. पण आधी काकूंचा हा गैरसमज दूर करायला हवा. सरांशी बोलून बघू का? नाही, नको. सर बिचारे आधीच इतके टेन्शन मध्ये. मी शांत राहिले तर आपोआप सुरळीत होईल सगळं. असीम सर म्हणाले तेच बरोबर.